रामकृष्ण हरी माऊली स्टोरी फॅक्टरी प्रोडक्शन मध्ये मी निवेदिका श्वेता हुल्ले आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। ग्राम म्हणजे देव मंदिर, मानव मूर्ती रूप सुंदर, सर्वांची सेवा समप्रकार, तीच पूजा आमची। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील या ओळी फक्त वाक्य नाही आहेत, तर त्या आहेत समाज सेवेला नवी दिशा देणाऱ्या ओळी। आणि या उक्तीप्रमाणेच आज आषाढी वारीच्या मार्गावरती प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत आहोत। आषाढी वारीतील थकलेल्या हजारो पावलांना आज विश्रांती देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषद यांच्या वतीनं जर्मन हँगर या प्रकारातले नवे असे निवारे इथे साकारले गेले आहेत। या जर्मन हँगर मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांबरोबरच फक्त पावसाळ्यापासून किंवा उन्हापासून संरक्षण नाही, तर तिथे आपुलकीचा स्पर्श आणि सुरक्षितता सुद्धा देण्यात येते। आपण बघणार आहोत या जर्मन हँगर मध्ये नेमक्या कोणत्या सुविधा वारकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत। पहाटेपासून चालणारी पावलं, डोक्यावर तुळस, ओठांवर विठ्ठलाचं नाम आणि मनात पंढरीची ओढ। या प्रवासात थकवा अटळ आहे, म्हणूनच पालखी मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे जर्मन हँगर निवारे वारकऱ्यांसाठी विश्रांतीचे सुरक्षित ठिकाण ठरत आहेत। मजबूत संरचना, हवेशीर व्यवस्था, पावसापासून संरक्षण आणि एकाच वेळी शेकडो वारकऱ्यांना आसरा देण्याची क्षमता, या सर्व सुविधांमुळे हा निवारा वारीच्या सेवेला आधुनिकतेची जोड देतोय। की वारी विठोबाची सेवा आरोग्याची या तत्वानुसारच आम्ही सर्व काम करत आहोत। आमचे डॉक्टर्स असतील, एनएम भगिनी असतील, CHO असतील, आशा वर्कर्स एवढे सर्व खूप छान प्रकारे सेवा करत आहेत। या निवारात थकलेल्या चेहऱ्यांना क्षणभराचा विसावा मिळतो, ओल्या कपड्यांना सुकण्याची संधी मिळते आणि पुन्हा एकदा ज्ञानोबा तुकारामच्या गजरात पुढे निघण्याची नवी ऊर्जा मिळते। ही व्यवस्था केवळ तात्पुरती सुविधा नाही, तर वारकरी परंपरेबद्दलची प्रशासनाची संवेदनशीलता आणि नियोजनशीलतेचं जिवंत उदाहरण आहे। आणि आपण वारकऱ्यांच्या भावना सुद्धा इथे जाणून घेणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आले आहात? बारामती। किती वर्ष झालं आपण वारी करतो? 12 वर्षे। 12 वर्ष झालं। हा। तर इतकं सुंदर हे जर्मन हँगर वगैरे साकारलेलं आहे, कशी वाटते ही सेवा घेताना? एकच नंबर। आम्हाला एकदम आनंद वाटला या पायवारीमध्ये। आमचे गुडघे चक मोकळे झालेले आहेत। या निवाऱ्यामध्ये कोणतीच कमतरता वारीमध्ये नाहीये। हा, सगळं मोबाईल चार्जर, औषध आहे, सगळं गोळ्या आता चक सुविधा वारकऱ्यासाठी तुमच्या आमच्यावर उरफाटे आभार आहात। माझं नाव पायल शिंदे। आम्ही श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालय पानिवेतून आलेलो आहोत चरण सेवेसाठी आणि आम्हाला खूप आनंद होतोय की या वारीमधल्या वारकऱ्यांची आम्ही सेवा करतोय। वारी म्हणजे फक्त चालण्याचा प्रवास नाही, तर वारी म्हणजे माणुसकीचा प्रवास आहे। या वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी उभारलेल्या निवाऱ्याच्या या माध्यमातून आपल्याला एकच संदेश मिळतो की सेवा हीच खरी भक्ती आहे। ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून जर्मन हँगल पद्धतीनं आपण या ठिकाणी साकारताना बघतोय। रामकृष्ण हरी माऊली।